नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? तर आज नवीन वर्षाचा पहिला दिवस, तर तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज 1 जानेवारी 2026. तर आम्ही निघालो होतो पंढरपूरच्या दर्शनाला. नेमकं गाडीत बसलो आणि बोरं खायला स्टार्ट केले. म्हणजे आमच्या भाऊजींनी बोरं घेतले, मग काय चलत ते खायला स्टार्ट केले. हे बघा किती मोठा ट्रॅक्टर गेला उसांचा भरून. मग काय गप्पा मारत बोरं खाली. आणि हा बघा आमचा बुबरू कसं मस्तपैकी पडलाय, मस्तपैकी म्हणजे टेन्शन नाही काय नाही. आणि हा बघा आमचा दीदी डॉन गाडीमध्ये चष्मा घालून बसलाय. हा काय प्रकार म्हणजे कुठे पण सुरू. ठीक आहे चला. तर मस्तपैकी आम्ही निघालो हसत खेळत. आणि बोरं खाऊन झाली की लगेच आम्ही चिवडा खायला स्टार्ट केला. चिवडा घेतला भाऊजींनी, चिवडा खाल्ला. सगळेजण चिवडा खात होतो. आणि तितक्यातच आमच्या बबरूची इच्छा झाली की गाडी चालवावी. म्हणून तो म्हणला, पप्पा तुम्ही व्हा बाजूला, मला चालू द्या गाडी. तो गाडी चालवायला लागला. आणि मग तेवढंच आमच्या आरूला वाटलं की डान्स करावा. तिने मस्तपैकी डान्स करायला लागली. असा डान्स केला मी कधी पाहिलं नाही. डान्सला डान्स इतकं भारी डान्स करत होती. तिचा डान्स करून झालं की मी थोडंसं म्हणजे स्नॅप काढायला. मग ते थोडेसे स्नॅप वगैरे काढले. आणि ती बघा आमची दीदी कसं मस्तपैकी एकदम आयुष्यामध्ये बसली. आणि हे बघा आमचे भाऊजी गाडी चालवत आहेत, बट दीदीला पण बोरं खाऊ घालतात. म्हणजे बघा किती काळजी. वा वा भारी. आणि नेमकंच आम्ही पंढरपूरमध्ये एंट्री केली. आणि भाऊजी आमचे इथंच शिकलेत बरं का, तरी त्यांना रस्ता आठवणार. नेमकं म्हणजे ते रस्ता कन्फ्यूज झाले. शेवटी त्यांना रस्ता समजला आणि निघालो आम्ही. गाडी पार्क करायला कुठे जागाच भेटत नव्हती. फायनली त्यांना कुठेतरी जागा दिसली. मग गाडी पार्क केली आम्ही आणि आम्ही निघालो दर्शनाला. हे बघा आमची दीदी लेकरं घेऊन. मग मी आरूला घेतलं आणि आम्ही निघालो दर्शनाला. आणि हे बघा तरी आमची दीदी मागच राहिली. काय मग आम्ही जात होतो. गेल्या तिथे एक छोटासा भैया दिसला. त्याने आमच्या बबरूला मस्तपैकी ती गंध लावला. ती विठ्ठलाचा गंध असतो ना, तसा गंध लावला. स्टार्टिंगला तर त्याला मस्त लावून घेतला. नंतर त्याला काय झालं काय माहिती, गंध लावून घेतला. आणि फायनली आम्ही इथे पोहोचलो. आणि ते दर्शन घेतलं दोन्ही मंदिराचे. आणि नंतर आम्ही निघालो रुक्मिणी आणि विठ्ठलांचे दर्शन करायला. हा बघा परिसर किती छान आहे, म्हणजे मंदिर वगैरे छान आहे सगळं. आणि मग आम्ही मुखदर्शन करणार होतो, कारण एवढे लेकरं घेऊन तर म्हणजे असं दर्शन करणं तर होणार नव्हतं. म्हणून मुखदर्शन करायचं ठरवलं. आणि हा बघा आमचा बुबरू कसा पळतोय दर्शनासाठी. आणि आम्ही इथं एंटर केलं मंदिरामध्ये. आणि इथं म्हणजे मोबाईल अलाउड नव्हता, त्यामुळे आम्ही मोबाईल ठेवून दिला. मला खोकला येतो कारण थंड वगैरे पिऊन, त्यामुळे म्हणजे माझा व्हॉईस नीट नाही आहे. आणि दर्शन वगैरे केलं आणि आम्ही निघालो भेटून, कारण मध्ये मला कुठेच फोटो वगैरे काहीच काढता आले नाही. हा बघा आम्ही आलो शिवाजी चौकामध्ये. आणि ते समोरच बघा किती मस्त आहे, म्हणजे असं ती दिंडी असते ना, पालखी वगैरे वारकरी वगैरे, किती मस्त आहे. म्हणजे खरंच खूपच छान आहे. हे सगळं पाहिलं. आणि नंतर आम्ही पोहोचलो ज्यूस प्यायला. त्या ज्यूसमुळे तर मला सगळा खोकला वगैरे झाला ना, म्हणजे मला जमत नाही थंड, त्यामुळे मला खोकला झाला. हा बघा आमचा बुबरू, म्हणजे आमचं सगळ्यांचं झालं, पण या दोघांचं काय होतच नव्हतं या भावाचं. तरी यांना पटपट प्यायला लावलं. कसं तरी यांनी पिलं, अर्ध वेस्ट केलं. आणि नंतर आमच्या दीदीला थोडी शॉपिंग करायची होती, म्हणजे सामान घ्यायचं होतं घरातलं सगळं किचनचं वगैरे. आणि आम्ही गेलो डीमार्टमध्ये. आणि आमचा बबरू बघा कसं पळतोय, म्हणजे त्याने इतकं पळला, इतकं परेशान केलं की सांगूच नका. म्हणजे सगळीकडे पळत होता. फायनली आम्ही सगळं सामान घेतलं, बिल वगैरे केलं. आणि ते सामान सगळं गाडीमध्ये ठेवलं. आणि नंतर आम्ही गेलो हॉटेलमध्ये. बट जीजूला कॉल आला, त्यामुळे आम्हाला तिथे जेवण करता नाही आलं. पार्सल घेतलं आम्ही. पार्सल घेऊन फायनली आम्ही घरी आलो. नंतर घरी येऊन जेवण केलं. आणि नंतर असा होता माझा दिवस. तर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा.